युवराज, अरे काय करतोयस तू? थांब, काय करतोयस? स्वतःला त्रास करून घेऊन काय होणार आहे? काय करू मग? ती तारिणी माझ्या समोर आली ना की तिच्या डोळ्यांमध्ये ना मला माझी लायकी दिसते. आजपर्यंत जो इन्सल्ट केला ना तो सगळा तिच्या डोळ्यांमध्ये दिसतो. म्हणून असं वाटतं ना डोळे फोडून टाकतो, नाही तर बाहेर काढून टाकतो तिचे डोळे. कळत पण मारून टाकू का, नाही तर विषय संपून जाईल ना तिचा. हो, मग का परत आलास? बेलसरेंकडे गेला होतास ना आणि अट ठेवली होतीस तिने माफी मागितल्याशिवाय घरी परत येणार नाही म्हणून. मग तिने माफी मागितल्याशिवाय तू घरी परत का आलास? तूच विचार. तुझ्यासाठी आलो मी, तुझ्यासाठी. तू आली होतीस ना तिकडे मला बोलवायला, चल युवराज घरी चल, आपलं घर आहे. तुझ्यासाठी आलो. तिकडे सगळ्यांसमोर तुझ्याशी उद्धटपणे बोललो असेल, पण ती तारिणी कशी वागली होती, तिच्यावरचा राग होता, एक खांडेकरांचं स्टेटस होतं, त्यामुळे मी तुझ्याशी त्या दिवशी तसं बोललो. पण काळजी वाटते मला तुझी. मी तुला एकटं सोडून कसं जाणार होतो तिकडे, कसं राहणार होतो. मी तुझ्यासाठी आलो मम्मा, आणि तू मलाच विचार मी कसं आलो ते इकडे. आईशी खोटं बोलतोयस? मी खोटं बोलतोय? पास, हे खरं कारण नाहीये. तिने माफी मागितल्याशिवाय तू घरी परत का आलास हे खरं खरं मला सांग. खरं खरं नाही ऐकायचं ना तुला? ठीक आहे, मला सांग मी कोण आहे? कोण आहे म्हणजे? युवराज खांडेकर, खांडेकरांचा वारस. खांडेकरांचा वारस आहे ना मी, राजकुमार आहे ना मी. मग मी तिकडे राहायला हवं होतं? बेलसरे हाऊस नाही, उंदराचं बीळ आहे ते, साधा एसी नाहीये तिकडे, बेसिक गोष्टी नाही आहेत मामा. उशी चादर सगळ्यावर धूळ, अख्खी घरभर धूळ. ही माणसं राहतात कशी मला कळत नाहीये तिथे. स्टफ ब्रेडच्या नावाखाली आलू पराठा दिला मला, आलू पराठा. नशेत होतो ना त्या दिवशी, माहित नव्हतं कुठे म्हणून त्या रात्री झोप तरी लागली. एक रात्र झोपलो तरी दारू पीत राहायला पाहिजे होतं का मी रोज मग तिकडे? मग एक दिवस कधीतरी राहून बघ. खरंच सांगतो तिथली परिस्थिती राहण्यासारखी नाहीये. चुकून कधी आपल्यावर अशी परिस्थिती आली ना मामा, मागचा पुढचा विचार नको करूस, मारून टाक सर. नाही नाही, मी खरंच सांगतोय, माझे जगूच नाही शकत तर मी तिकडे. काय म्हणून त्या कौशिकीने त्यांच्यासोबत लग्न ठरवलं माझं, त्या फॅमिली सोबत. त्यांचा स्टेटस तरी आहे का, लायकी आहे का त्यांची आपल्यासोबत राहण्याची? एवढं सगळं ऐकल्यानंतर सांग, खरंच वाटतंय तुला तुझा मुलगा तिकडे राहू शकला असता मामा? म्हणून आलो ना परत. तेच तर, आपण काय करू शकतो? तू तुझं आयुष्य कोणाबरोबर घालवायचं हे कौशिकी ठरवणार. तू काय खायचं, कधीच उपायचं, हे सगळं तारिणी ठरवणार. आणि म्हणे ह्या घराचे मालक आपण फक्त यांचे आदेश पाळायचे बस. ही गोष्ट आपल्या दोघांच्या लक्षात येते फक्त. बाकीच्यांचं काय चाललंय, उगवत्या सूर्याला नमस्कार बस. तुझा नवरा आणि कौशिकी अंधभक्त झालेत त्या तारिणीचे. आपण दोघं काय करणार आहोत मामा? आपण दोघंच आहोत फक्त आता. करू, काहीतरी करू. तू तुझ्या आईला त्या तारिणीपेक्षा कमी लेखू नकोस. माझ्या युवराजला त्रास दिलाय तिने. माझ्या युवराजला घराबाहेर काढलं काय? आता मी असं काहीतरी करेन की ती स्वतःच या घरातून बाहेर निघून जाईल. याच गोष्टीची तर वाट बघतो ना मामा.